असं नाही आहे की त्यांना जागा भेटत नव्हती. शेवटी तू महायुतीचे सरकारमध्ये येत आहे, तर राष्ट्रवादी पक्ष असो की कोणताही पक्ष असो ते आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये येत आहेत. असं काही नाही आहे, परंतु चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे आणि आता हा त्यांचा वाद आहे, आमचा आणि त्यांच्या या वादामध्ये काही संबंध नाही आहे. यामध्ये आता चर्चा सुरू झाली आहे, कारण उमेदवारांची बदली आणि जागा लवकरात लवकर आमचे पक्ष निर्णय घेतील आणि जवळपास परवा ही यादी कदाचित येतील. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विषयावर निर्णय घेतील आणि शेवटी लोकशाही आहे. जर काही कार्यकर्त्यांना अपक्ष लढवायचं असेल तर ते लढू शकतात, पण आतापर्यंत काही लोकांनी फॉर्म भरलेला नाही. जेव्हा फॉर्म लोक भरतील तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल कडक भूमिका घेतील. तसं नाही आहे, ती जागा आमच्याकडं युतीमध्ये राष्ट्रवादीला सुटलेली असल्यामुळं गेल्या वेळेस जर तुम्ही पाहिलं तर पालघरमध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पालघर जागा ही शिवसेनेकडे होती आणि उमेदवार हा भाजपचा कार्यकर्ता, त्यांना शिवसेनेत प्रवेश घेऊन त्यांनी ही लोकसभा लढवली होती. त्याच पद्धतीने आता जर तुम्ही पाहिलं तर आढळरावांनी सुद्धा कुठेही असं म्हटलं नाही की शिंदेसाहेबाला कंटाळून किंवा शिंदेसाहेबाविरोधात बंड करून असं काही चाललं आहे, अशातला काही भाग नाही आहे. त्या तिघाच्या सहमतीने दिलेला तो उमेदवार आहे, म्हणून महायुतीचाच उमेदवार असं म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. म्हणून त्यांची काही बंडखोरी किंवा पक्षांतर केलं जरी असलं तरी ते अखेर महायुतीच्या घटकातले एक कार्यकर्ते आहेत, तेवढं मात्र निश्चित आहे. तिढ्या सुटलेल्या आहेत, तिढ्यामध्ये काही राहिलेलं नाही. एखाद दोन जागेची उमेदवाराची अदलाबदल इथपर्यंत फक्त म्हणजे विषय बाकी आहे. म्हणून आता ही सगळी उमेदवाराची यादी मला वाटतं परवा दिवशी, काही यादी उद्याच होईल आणि काही यादी परवा दिवशी होणार आहे. नाही, अशी कोणतीही माहिती माझ्याकडे नाही. परंतु चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेचा वाद हा गेल्या 10 वर्षापासून चालू आहे. अनेक वेळेला या वादाच्या निमित्तानं मातोश्रीवर सुद्धा बैठका झालेल्या आहेत. परंतु बैठका झाल्या आमचं सर्व आलबेलं आहे आणि पुन्हा मतदारसंघात जातात, जेव्हा जिल्ह्यात जातात त्या टायमाला त्यांचे वाद त्याच पद्धतीने उफाळून आलेले आहे. मी सिनियर का तो सिनियर, माझ्यामुळे हा अस्तित्वात आला आहे, अशा सगळ्या गोष्टी खैरेंनी अत्यंत प्रेससमोर सांगितलेल्या आहेत. माझा तो चेला आहे, माझा तो पंटर होता, असं सगळं सांगून त्या वादावर विरजनमध्ये थांबवण्यापेक्षा वाद वाढवलेले आहेत. आणि मला वाटतं त्यांच्या आपसातले वाद आहेत, त्यांच्या पक्ष नेत्यांनी ते कसे मिटवायचे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु आमचा त्यांचा आता कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. तर बघा, एखाद्या कार्यकर्त्यांनी लढायचंच असं जर ठरवलं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही, कारण हा लोकशाहीने त्याला दिलेला अधिकार आहे. परंतु आताही शिंदेसाहेबांची भूमिका हीच आहे, जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत त्या टायमाला अशी बंडखोरी करणं योग्य नाही. म्हणून जोपर्यंत ते फॉर्म भरत नाहीत, शेवटच्या क्षणाला ज्या दिवशी ते फॉर्म भरतील त्या टायमाला त्याबद्दलची कडक भूमिका जी हे एकनाथ शिंदेसाहेब घेतील ही निश्चितच आहे. एकदा महायुती म्हणलं तर युतीमध्ये काम केलं पाहिजे. विरोधात कुणाचे काम करणं हे शिंदेसाहेबाला तरी आवडणारं नाही. म्हणून एक जबाबदारी म्हणून शिंदेसाहेब त्याच्यावर जेव्हा फॉर्म भरेल त्या दिवशी ते निर्णय जाहीर करतील.